नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, कसे आहात? नक्कीच तुम्ही तुमचे एवढे कॉल आलेले आहे तर यावरून माझ्या लक्षात आलं आहे की अजूनही तुम्हाला फॉर्म भरत असताना बऱ्याच अडचणी येत आहे. त्यामुळं घाबरू नका. द विनर स्टडी सेंटर आपल्यासोबत आहे. आधीच मी तुम्हाला 2 सेशनमध्ये फॉर्ममध्ये काही अडचणी असतील तर प्रत्यक्ष कॉल करून मला विचारा असं मी तुम्हाला 2 दिवस समजून सांगितले. तरीसुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचणी आहे. तर त्या अडचणी दूर करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर त्यामुळे जास्तीत जास्त याला लाईक करा, शेअर करा. कारण फॉर्म चुकला नाही पाहिजे. जर फॉर्म चुकला ना बांधवांनो, तुमचं भविष्य उद्याचं काय जाणार आहे, अंधारच जाणार आहे. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की व्यवस्थित समजून घ्या फॉर्म भरत असताना. तत्पूर्वी मानसशास्त्राची आमची एक बॅच आहे बांधवांनो, ज्यांनी कुठंतरी वेगवेगळ्या ठिकाणी क्लास लावला आहे, परंतु मानसशास्त्राचा जर अभ्यास केला तर पैकीचे पैकी मार्क सहज तुम्हाला पडू शकते. म्हणून 500 रुपयामध्ये बॅच आहे. मागच्या बॅचचे रेकॉर्डेड व्हिडिओही तुम्हाला मिळणार आहे. इथून पुढे लाईव्ह सुद्धा असणार आहे. आणि त्याचबरोबर बांधवांनो, हे जे पुस्तक तुम्हाला दिसतंय ते पुस्तक तुम्हाला पूर्ण घरपोच बांधवांनो पोस्टाने फ्री भेटणार आहे. त्यामुळं 500 रुपये खूप मोठी रक्कम नाही आहे. 30 मार्क हे खूप मोठे आहे. 30 पैकी तुम्हाला 25 मार्क जर पडले तर तुमचे जिल्हा परिषदला लागण्याचे स्वप्न सहज पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर बांधवांनो, दुसरी संपूर्ण बॅच आहे आपली फास्ट ट्रॅक. अत्यंत महाराष्ट्रात सर्वात अनुभवी शिक्षकाची ही बॅच आहे आणि सर्वात कमी फी असलेली बॅच आहे. त्यामुळं कुणाला जर बांधवांनो पूर्ण बॅच लावायची तर द विनर स्टडी सेंटर या बॅचमध्ये जायचं आहे. कोर्समध्ये 211 नंबरची बॅच. हे सर्व मान्यवर तुम्हाला खूप तळमळीने खूप छान पद्धतीने शिकवणार आहे. आधीचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळणार आणि इथून पुढे सुद्धा दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहे. तुम्हाला जर स्पेशल मानसशास्त्राची बॅच आणि हे पुस्तक हवं असेल तर ह्या नंबरवरती मला टेक्स्ट मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा की मला बॅच लावायची आहे. मी तुम्हाला ॲपची लिंक टाकेल. त्या लिंकमधून तुम्ही पैसे पे करा आणि तुमचा पत्ता मला व्हॉट्सअपवर टाका. घरपोच तुम्हाला हे पुस्तकही मिळून जाईल. आता प्रश्न आहे सर तुमचा की सर नेमकं आधार कार्ड हे आमच्या पतिदेवाचं आहे आणि सर्व डॉक्युमेंट हे आमच्या वडिलांचे आहे. मग नेमकं आम्ही काय करावं, फॉर्म कोणत्या नावाने भरावा? तर आता माझं म्हणणं हे बांधवांनो, हा जो काही परीक्षा परिषदेने दिलेला आपल्याला जी काही त्यांची माहिती पत्रिका आहे, त्यांचा जो GR आहे, त्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आधार कार्ड ज्या नावाचं आहे त्याच नावाने फॉर्म भरायचा आहे. काय म्हणतो मी ऐका. ताई बंधू भगिनींनो, पुरुष मंडळी तुमचा टेन्शन नाहीये, परंतु माता भगिनींचा लय मोठा प्रश्न आहे की आधार कार्ड हे पतिदेवाच्या नावाने आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स हे वडिलांच्या नावाने आहे. मग आता पहिला नियम लक्षात ठेवायचा. पहिला नियम हा आहे की तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. नंबर 2, तुमचं गॅजेट सुद्धा असावं. आता काही म्हणतात मॅरेज असतं तर गॅजेटची गरज नाही, पण दोन्ही ठेवा. मॅरेज सर्टिफिकेट फक्त तुमचा विवाह झाला हे सांगतं. गॅजेटमध्ये तुमच्या नावात बदल झालेला आहे तर ही व्यक्ती 2 नावाची वेगवेगळी नसून ती एकच आहे असं ते राजपत्र असतं. त्यामुळं गॅजेटही महत्त्वाचं आहे, तुमचं विवाह प्रमाणपत्रही महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्हाला पतीच्या नावाने जर फॉर्म भरायचा असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅजेट असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला मिस्टरांच्या नावाने, पतीच्या नावाने फॉर्म भरता येईल. पण ते नसेल तर जुनं जर वडिलांच्या नावाचं असेल, तुम्ही ते अपडेट केलेलं नसेल, त्यात बदल नसेल तर अगोदरचं वडिलांचं ही चालेल. पण ज्याच्यात बदल झाला आहे, अपडेट करून घेतले, वडिलांच्या नावावर आता पतिदेवाचं नाव आधार कार्डवर आलेलं आहे, मग अशाने 2च गोष्टी करायच्या आहे. तुम्ही पतिदेवाच्या नावाने ते भरा, पण येणाऱ्या 10 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बांधवांनो, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आणि तुमच्या गॅजेटसुद्धा तुम्ही काय करायचं, काढून ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणता 15 दिवस लागतील, 1 महिना लागेल. काय असतं माहिती आहे का, आपण ओळख काढली, थोडेसे पैसे दिले तर ते काम पटकन होऊ शकतं. आणि हे आम्ही कधी सांगितले तुम्हाला, 1 तारखेच्या आधीपासून सांगतो आम्ही ओरडू की बंधूंनो भगिनींनो, की लक्षात ठेवा की फॉर्म आपला व्यवस्थित भरला गेला तर महिनाभर आपल्याला टेन्शन नसतं. दिवसभरात मला 1000पेक्षा जास्त कॉल येतात आणि त्यातले 50% कॉल हे कोणतेही फक्त की सर मग आता माझ्याकडे गॅजेट नाही आहे ना, सर माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे ना,
तर ते तुम्ही काढायला पाहिजे होतं आधी. आता काढलं नसेल, रडत बसू नका. एकच गोष्ट आहे, जुनं जर आधार कार्ड असेल वडिलांच्या नावाने आणि ते अपडेट केले जर नसेल तुम्ही, तर तुम्हाला चान्स आहे, टेन्शन घेऊ नका. आणि अजूनही बांधवांनो, परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी हे काय करताय, आंदोलन करताय की आम्हाला एवढ्या 15 दिवसात डॉक्युमेंट मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही एवढं लगेच असं लगेच अन्नपाणी सोडणे, टेन्शनच घेणे, राडापडी करणे, मिस्टरांशी भांडणे, ते गोष्टी न करता साधं सोपं तुम्ही कागदपत्र पहिले करायला टाका. आलं लक्षात. आणि मी आवर्जून सांगतो, अजूनही डॉक्युमेंट तुमचे मिळाले नसेल तर फॉर्म फक्त सामान्य भरून ठेवा. ते 2-3 वेळा ते बघा, चेक करा, चुका करू नका. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची चूक, जिथं CTETची तुम्हाला टक्केवारी टाकायला सांगितली, TETची टक्केवारी टाकायला सांगितली, तुम्ही तिथं मार्क टाकू लागले, तोही घोळ करू नका. काही ठिकाणी TET CTET तुम्ही पास आहात का, तिथं येस करायचं, तिथं तुम्ही नो करू लागलेले. काही ठिकाणी तुम्ही काय करू लागलेले, 10वीचे पर्सेंटेज 12वीला, 12वीचे पर्सेंटेज 10वीला. घोळ घाई करू नका. त्या कम्प्युटरवाल्या बसलेल्या दादाला सांगा, हे माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, माझ्या करिअरचा प्रश्न आहे, 100 रुपये शिल्लक घे, पण व्यवस्थित मी जी माहिती सांगितली ती एकदा पुन्हा पुन्हा चेक केल्यानंतर ते करा. आणि एका दिवसात लगेच कन्फर्म आणि नंतर लगेच पे करू नका. थोडा 1 दिवसाचा गॅप घ्या ते करत असताना, तेव्हा तुमच्या चुका होणार नाही, तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. मग आता प्रश्नाचं उत्तर कळलंय. हा, प्रश्नाचं उत्तर हे आहे की आधार कार्ड जरी पतीच्या नावाने असेल तर फॉर्म भरा, परंतु गॅजेट आणि विवाह प्रमाणपत्र सोबत असणं अनिवार्य आहे. हे जर नसेल तर काढायला टाका, 10 तारखेच्या आत आणा. आणि ते होणं शक्य नसेल तर मग जुनं मिस्टरांच्या ऐवजी वडिलांच्याच नावाने फॉर्म भरा. लगेच फॉर्म भरून लगेच कुठं असं तुम्हाला बक्षीस भेटणार नाहीये. फॉर्मची तारीख 10 तारीख आहे. आणखीनही बदल होईल. मध्ये आता GR आला की नाही, ॲपियर विद्यार्थ्याला चान्स मिळेल मी म्हणत नव्हतो का. आता तुमचं नशीब कमी बांधवांनो, जे TET CTET पास नाही, जर जुलै महिन्यात जर CTETची तारीख आलेली असते, फॉर्म जर निघाले असते, तर तुम्हालाही चान्स भेटला असता. पण आता ते मी बोलून सांगत होतो की ॲपियर विद्यार्थ्याला काय असतो, चान्स असतो. 2022ला भेटला होता. आता ते नशीब तुमचं. अजूनही जर का CTETची जाहिरात निघाली, तुम्ही जर त्याचा फॉर्म भरला तर तुम्ही त्याला सुद्धा पात्र होऊ शकता. पण तो निघाला पाहिजे, निघणं गरजेचं आहे. निघला नाही म्हणजे तुमचं TET CTET नसेल आणि तुम्ही BEd झालेले असाल तर तुम्ही फॉर्म भरा. तो फॉर्म भरताना पतीच्या नावानेच भरा, आधार कार्ड असेल आणि गॅजेट असेल तर. ठीक आहे, एवढं बोलून थांबतो. परत आवर्जून आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांच्या नेतृत्वामध्ये खूप सुंदररित्या बॅचेस सुरू आहे. जवळपास आत्तापर्यंत 3,500 विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे बांधवांनो, मार्गदर्शन घेतलेलं आहे. ह्या महिन्याभरामध्ये तुम्ही सुद्धा आवर्जून मार्गदर्शन करा. सुमित काकडे सर बुद्धिमत्ता जबरदस्त शिकवतात. शरद जाधव सर सुद्धा मॅथ जबरदस्त शिकवतात. मानसशास्त्र तर तुमची सुराज सरच आहे शिकवायला. भाषा विषय सुद्धा 30 मार्काला आहे. आदरणीय शिंदे सर आहे. अरे आम्ही दोघं जण तुम्हाला पैन देऊन सांगतो, आमच्या दोघांची 60 मार्क आहे. त्या 60 पैकी 50 मार्क तुम्हाला तसं सहज घेऊन जाऊ. फक्त आता बांधून तुम्हाला काय करायचं, ह्या दोघा जणांचे व्यवस्थित लेक्चर करायचे. त्यांनी जसं जसं सांगितलंय तसं तसं मार्गदर्शन तुम्ही करा. आणि खूप साध्या सोप्या भाषेत मी आवर्जून त्यांना सांगत असतो की महिला वर्ग आता तुमच्या आकड्यापासून बरेचसे दूर गेलेले आहे. त्यामुळे सावकाश त्यांच्या खास करून समजतंय का, त्यांचे रिस्पॉन्स चेक करत जा, कमेंट बघत जा. तर जबरदस्त दोघंही शिक्षक शिकवतात. अमोल सरांचा नादच खुळा आहे. महाराष्ट्रात GK शिकवणाऱ्यापैकी जे पहिल्या 2-3 नंबरमध्ये शिक्षक येतात त्यामध्ये त्यांचा नंबर लागतो. त्यामुळे ते स्वतः लेखक सुद्धा आहे. त्यामुळे सगळी टीम मातब्बर आहे. कारण शिंदे सर असे कुणालाही त्यांच्या क्लासवर काय करणार नाही, शिकवायला बोलवणार नाही. आणि मागच्या बांधून तिन्ही टेटचा ह्या सर्व टीमला काय आहे, अनुभव आहे. त्यामुळं आवर्जून तुम्हाला सांगायचं, ही बॅच सुद्धा जॉईन करा. आणि ज्याला स्पेशल मानसशास्त्र लावायचं आहे, पुस्तक पण भेटणार, बॅच पण भेटणार. ह्या नंबरवरती काय करा, संपर्क साधा. आणि फॉर्म भरताना चुका करू नका. अडचण आली तर ह्या तुमच्या भावाचा नंबर तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतोय, तुम्ही कॉल करा. कॉल नाही उचलला तर व्हॉट्सअपवरती टेक्स्ट मेसेज करा. तुम्हाला 10-20 मिनिटात तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. परीक्षेसाठी खूप खूप अशा शुभेच्छा. परत एकदा सांगतो, फॉर्ममध्ये जास्त चुका करू नका. धन्यवाद.